इथे सगळे टेबलवरती सगळ्या ठिकाणी पुस्तकं दिसतील तुम्हाला. तर आजी किती वर्ष झाली आणि ही संकल्पना कशी आली तुम्हाला सांगा थोडं. आजी नाव सांगा तुमचं. माझं नाव भीमाबाई संपतराव जोंधळे. बरं, तुम्ही कुठले आजी? ओझरमध्ये. ओझरमधलं आहे का? आता इथंच राहता का तुम्ही का? इथंच राहता. किती वर्ष झाले आपल्या या हॉटेलला? हॉटेलला वर्ष झाले, 12 वर्ष चालू आहे. सुरुवात केली चहाच्या टपरीपासून. शेतीत केमिकलचं पाणी उतारलं, मुलाला शिकवायचं कसं, मुलगा तर शिकला पाहिजे. मग पेपरची एजन्सी मुलगा नवीला असताना घेतली. चहाची टपरी सुरू केली. चहाच्या टपरीवर 2.5 रुपये चहा विकला. आता माझ्या पोरानं आईची आठवण म्हणून हॉटेलसमोर चहाची कपशीचं चित्र काढून ठेवलं आहे. असं करता करता मग थोडं हळूहळू मार्गाला लागल्यावर मग हॉटेल बांधलं. त्याला लहानपणापासून कविता करायचा छंद होता. 84 पुस्तकं छापून झाली त्याची. मी म्हणजे बाळा ते पुस्तकं कपाटामध्ये उजमरं सुटले, आपण त्याला श्वास देऊ. स्टँड बनवून पुस्तकं ठेवली. त्याच्या 2 वर्ष एरीच गेले, कोणीच विचारलं नाही. साहित्यिक कवी शिक्षकच विचारायचे. असं करता करता मग एक दिवस BBC चॅनलवाले आले. एवढा मोठा चॅनल आहे ते मला माहीत नाही. मुलगा माझा बाजारात राहिला होता. मग त्याने मला नंबर विचारला. म्हणून आई मुलाचा नंबर तुला सांगता का? मुला हा भाऊ सांगते. मुलाचा नंबर सांगितला. नाही मुलाचा लागला तर शेवटचा श्रीपाय सुनाचा आहे. असं उपक्रम चालवला. मग काय 1000 लोकांनी पाहिलं, मग 2000 पाहिलं. मग आता हॉटेलमध्ये गर्दी होती. छोटे मोठे वाढदिवस होते. मी सेपरेट पुस्तक देते. डोळे जेवण असो, लग्नाचा वाढदिवस असो, पुस्तकाचे प्रकाशन असो, मी सेपरेट देते. अब्दुल कलामच्या जन्मदिवशी मी मोफत पुस्तकं वाटते. कोरोनाच्या काळात मी एवढी सेवा केली आणि हॉटेल माझं भरेल होतं. एक रात्रीत कोरोनाने मोदीनं बंद केल्यावर मी 2 जाळ्या सडकावर येऊन बसायची. आलेल्या टोळीला सगळं हॉटेलचं मटेरियल एक दिवशी वाटून द्यायची. पाण्याचे डिस्टलचे बॉक्स 50 होते. पाणी पण वाटून दिलं. पाणी संपल्यावर मी 80 लिटर पाणी 100 कप चहा हवेवर ठेवायची. आलेले माणसं पाणी प्यायचे, चहा प्यायचे. संध्याकाळी परत ते टिपाडामध्ये घ्यायचे. माझं थर्मसही कोणी नेलं नाही आणि टिपाडे कोणी नेले नाही. मी घरात जाऊन महाभारत रामायण पाहायचे. असा उपक्रम चालवला आहे. आता माझ्या हॉटेलामध्ये असं झालं आहे, मोबाईल बाजूला गेला, पुस्तक हातात आलं. प्रत्येकजण आता मोबाईल बाजूला ठेवतो, पुस्तक वाचितो. वाचनाची जगाने चळवळ करावा. एवढे बोलून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आजी, तुम्ही तर खूप छान बोलता. आता सर्वप्रथम आजींची आपण वय विचारू. आजी तुमची वय सांगा आधी आम्हाला किती आहे? माझं वय 74 आहे. 74 वर्ष. बरं आजी, आता तुम्ही आमच्यासाठी एक कविता करा. मराठीचे लेकर आम्ही मराठीचे लेकर, करू तिचा गजर, करू तिचा गजर. आनंदाला उदान, डोळ्यामध्ये झरत माय बोलीचा पाजर. सर्वांसाठी छाया देई, प्रत्येकासाठी माया देई. पसरला जगात तिचा तो सागर. आईच्या दुधापळी कृपा तिची अम्मावरी. अमृताचा स्पर्श तिच्या जीवीवर साखर. मायानं गीत गातेची मनी पाखर. धन्यवाद. धन्यवाद, खूप छान. तर आजी आमच्यासाठी एक उखाणं घेणार आहेत आता. बोला आजी. आशिया माझा खंड, भारत माझा देश, महाराष्ट्र माझं राज्य, नाशिक माझा जिल्हा, दिंडोरी माझा तालुका, जवळक माझं गाव. शिवानी दिदी आली, नाव घेते भीमाबाई माझं नाव. धन्यवाद. चला आजी, आता आमच्यासाठी एक चित्र काढून दाखवते. मेनू कार्ड फर्स्ट टाइम बघतोय.
मी टेस्ट करते कुठलं वापरू.